हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. तर आज आलो आहे ते मी अथर्व क्रिएशनमध्ये. या ठिकाणी आपल्याला कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा की तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की हे कागदाच्या लगद्यापासून बनवलेले गणपती आहेत. ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला तर मग बघूया. मी सांगितलं की आपण आता आलो आहे ते पर्यावरण स्नेही गणपती कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती अथर्व क्रिएशन. संपर्क अरुण चंद्रकांत देवळेकर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर मी तुम्हाला या शॉपमध्ये सर्व मूर्ती दाखवतो. या सर्व मूर्ती आपल्याला कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या आहेत. तुम्हाला या मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की या कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती आहेत. अतिशय सुबक आणि अतिशय चांगलं असं काम या मूर्तींवरती केलेलं आहे. आत्ता गणपतीसाठी 1 महिना राहिला आहे. तर सर्व काही काम जोरात या कारखान्यामध्ये चालू आहे. हे तुम्हाला दाखवत आहे. आणि हा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. काही मूर्ती अजून पेंट करायच्या बाकी आहेत. त्या देखील तुम्हाला मी दाखवा. आज मी आलो आहे त्याच्यामुळे मी विचार केला आज मुंबईमधील मला पहिला कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती बनवलेल्या मला हा चित्रशाळा दिसली. त्याच्यामुळे मी विचार केला की हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या सर्व काही मूर्ती या चित्रशाळेमध्ये दिसत आहेत. या सर्व मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती आहेत. ही जी मूर्ती आहे ही तुम्हाला 2-2.25 फूट मूर्ती आहे. आणि या चित्रशाळेतील सर्वात लहान मूर्ती आपल्याला आता पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि सुबक असं काम या मूर्तीवर देखील केलेलं आहे. आता या चित्रशाळेचे मालक अथर्व अरुण देवळेकर आपल्याला या चित्रशाळेची आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. ते आपण त्यांना विचारूया. स्टॉल आहे तर तुम्ही कधीपासून आणि गणपती कधीपासून तुम्ही करताय? एक साधारण 2016 पासून हे चालू केले स्टॉल इकडे. तरी आपल्या या स्टॉलवरती किती गणपती बुकिंगसाठी असतात? तरी अंदाजे 100 एक गणपती दरवर्षी बुक होतात आपल्या इकडे. आणि आपल्या मुंबईमध्येच सेल होतात की बाहेर कुठे जातात? फॉरेनमध्ये जातात, जसं की US ला जाते. आता एक मूर्ती मॉरिशसला जाणार आहे. बऱ्याच ठिकाणी जातात. सुरतला असते. ओके. हे आपल्याला मुंबईमधील कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या सुबक अशा मूर्ती आपल्याला या अथर्व क्रिएशन या स्टॉलवर पाहायला मिळत आहेत. आणि या मूर्तींची किती इंचापासून मूर्ती आपल्या इथे मिळतात? 1 फुटापासून चालू होते हाईट. सर्वात छोटी 1 फूट आहे, सर्वात मोठी 4 फूट. ओके. तर तुम्ही आता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या इथे 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्ती या अथर्व क्रिएशनमध्ये आपल्याला मिळतील. आणि तुम्ही बघत असाल त्यांच्याच पाठीमागे एक आखणी करण्याचं काम देखील चालू आहे. तर आणि ह्या मूर्तींची काय रेंज, तरी स्टार्टिंग रेंज काय असते? स्टार्टिंग आपल्या इकडे 3500 पासून आहे 1 फुटाच्या मूर्तीचे. आणि सर्वात हायेस्ट रेंज काय आहे तरी? ते डिपेंड करतं हाईटवर आणि मॉडेलवर. ओके. म्हणजे आपण बोलू शकतो की ज्याप्रमाणे मूर्ती कस्टमाइज केली जाते त्याप्रमाणे त्या मूर्तीची प्राईस ठरवली जाते. जर त्या मूर्तीला जर जास्त काही एक कोरीवकाम जास्त असेल तर त्या मूर्तीची प्राईस जास्त असणार. म्हणजे कमीत कमी प्राईस म्हणजे 3000 पासून या अथर्व क्रिएशनमध्ये तुम्हाला मूर्ती मिळतील. आणि या मूर्ती तुम्हाला अतिशय कमी वजनाच्या म्हणजे
कोणीही ह्या मूर्ती कॅरी करू शकतात अशा या मूर्ती आपल्याला या अथर्व क्रिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे आता आपलं काम चालू आहे ते आखणीचं काम चालू आहे ते तुम्ही आता बघत असाल. अतिशय सुंदर असं आखणीचं काम केलं आहे ते या गणपतीसाठी. तर आपण आता बघतोय एक आखणी आता एका गणपतीची झालेली आहे आणि आता दुसऱ्या गणपतीचे आखणीचं काम आता चालू आहे. आपण आता या सर्व काही मूर्ती बघतोय या सर्व मूर्ती इको फ्रेंडली आहेत आणि या सर्व मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती आहेत. आणि या गणपतीचे देखील अतिशय सुंदर अशी आखणी आणि चांगलं असं काम आपल्याला या मूर्तीवरती देखील पाहायला मिळतं आहे ते अथर्व क्रिएशनमध्ये. या चित्रशाळेतील एक वेगळं असं आखणी केलेलं आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे या गणपतीच्या माथ्यावरती वारकरीचं रेखीव काम इथे केलेलं आहे. अतिशय सुंदर असं इथे रेखीव काम या चित्रशाळेमध्ये करण्यात आलं आहे. ही जी मूर्ती आपण बघतोय ही मूर्ती तुम्हाला वाटेल ती POPची मूर्ती आहे, पण ही आहे कागदाच्या लगद्यापासून बनवलेली. आणि आता या मूर्तीचे आखणीचं काम करत आहेत. अतिशय बारकाईचं काम असतं ते आखणीचं आणि ते आता आखणीचं काम चालू आहे. फक्त 1 महिना राहिलेला आहे तो आपल्या गणरायाच्या आगमनासाठी. त्यासाठी जो एकदम जोरामध्ये गणपतीचे सजावटीचं काम या ठिकाणी चालू आहे. बघितलं ते काका आखणीचं काम करत होते आणि आता या ताई सोनेरी काम करत आहेत. अतिशय सुंदर. आणि या ज्या मूर्ती आहेत या मूर्ती पूर्ण कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती आहेत सर्व. कोणीही या मूर्तीला उचलू शकतो असे मुंबईमधील अतिशय सुप्रसिद्ध असं हे चित्रशाळा आहे. या चित्रशाळेमध्ये आपल्याला सर्व कागदाच्या मूर्ती इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोनेरी काम आता चालू आहे. किंवा नितीनला सांगून बघ विदेश पडतो त्याशिवाय पूर्ण विदेशला बघायला सांगतो पण ते नितीनशिवाय त्यांच्या संपर्कात आहे. आपण हा जो आता व्हिडिओमध्ये जो गणपती बघतोय हा आहे 2.5 फुटाचा. तो हा 2.5 फुटाचा गणपती मी जस्ट आत्ता अथर्व क्रिएशनमधले मालकांना विचारलं तर ते बोलले की हा जो गणपती आहे हा गणपती जाणार आहे चिपळूणमध्ये. तर तुम्ही बघत असाल की अथर्व क्रिएशनमध्ये मुंबईमध्ये जर नाही अतिशय कोकणामधील देखील गणपती या अथर्व क्रिएशनमधून सर्वीकडे गणपती हे जात असतात. तर तुम्हाला देखील जर या अथर्व क्रिएशनमध्ये जर गणपतीसाठी बुकिंग करायचं असेल तर तुम्ही या अथर्व क्रिएशनला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता.
आपण आता हा जो गणपती बघतोय तर ह्या गणपतीचं एक सोनेरी वर्क आता चालू आहे. तर या आपल्या ताई अथर्व क्रिएशनमध्ये काम करत आहेत. तर आपण त्यांना विचारूया की सोनेरी काम करण्यासाठी एका मूर्तीला किती टाईम लागतो, ते किती वेळ लागतो तरी एका मूर्तीला? लहान मूर्तीला कमीत कमी अर्धा तास जातो आणि 1.5 फुटाची असेल तर तिला 1 तास पर्यंत जातो. ओके, म्हणजे आता ताईने सांगितलं आपल्याला छोटी जर मूर्ती असेल तर त्याला एक अर्धा तास लागतो आणि जर त्याच्यापेक्षा जर मोठी मूर्ती असेल तर त्याला पूर्ण सोनेरी काम करण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. तर आपण हा बघितला असाल पूर्ण अथर्व क्रिएशनमधली एक कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या ह्या सर्व मूर्ती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर मी आता तुम्हाला सर्व अथर्व क्रिएशनमधल्या कागदाच्या लगद्यापासून दाखवलेल्या मूर्ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्यात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला इकडे अथर्व क्रिएशनच्या स्टॉलवरती जर यायचं असेल तर व्हिडिओच्या स्क्रीनवर दिसत असेल हा मी आता तुम्हाला ॲड्रेस या स्टॉलचा दिला आहे. तर आत्ता मी जस्ट विचारलं अथर्व क्रिएशनच्या मालकांना, तर त्यांनी मला सांगितलं की यावर्षीचे बुकिंग सर्व गणपतीचे फुल झाले. तर तुम्ही जर तुम्हाला कागदाच्या लगद्यापासूनचे मूर्ती जर पाहिजे असेल नेक्स्ट इयरसाठी तर तुम्ही त्यांच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांचं बुकिंग करू शकता.